माय बाय शेटू मस्त साडी घातली. आई मी ना त्या मीना काकू इमली काकू त्या जणी चालल्या त्या हरतालिकेचं सामान आणायला, तर मग जाऊ का मी त्यांच्यासोबत? गणपतीचं हरतालिकेचं काही सामान आणायला खरेदी करायला चालल्यात. म्हटलं जाऊ का मी? मी सगळे काम आटपून घेतले. आता ना फक्त पोळ्या राहिल्या करायच्या आणि ते चादरा भिजू घातल्या आणि त्या राहू द्या तशाच. मम्मी तिकडून आले की तर जाऊ का आई मी? हो माय बाई त्या चालल्या का? जा ना मग जाय. मला माहिती नाही मग कोण आलतं तुला सांगे? बोलायला आलती का कोणी? नाही बोलायला आल्या. काल आम्ही तिथे बसलो होतो की नाही सरिता काकूच्या वट्यावर, तर ते म्हणत जाय चला जाऊ चला जाऊ. आता तुम्हालाच म्हणून राहिले त्या म्हणते मग आजी येलायत ना त्याच्यानं. मग इमली काकू काय म्हणत शांताबाई खायला येतात, दाईची आई येलायत तर मग त्याचं ठरलं जाऊ जाऊ जाऊ. तर मी त्याला म्हटलं नाही अजून मी त्याला मी येतो का काही, पण म्हटलं जाऊ का मी? तर मग पटापट आवरलं सगळं. तुम्ही म्हणसान तर जातो मी त्यासोबत. थोडस आपले घर सामान घेऊन येतो. मग जा ना त्यात काय आहे, जा ना मग जा. आण आपले घरचं सामान पाहिजे नाही ते गणपती काही डेकोरेशनचं सामान आणशील तर हा पाय. ते पहिले मागच्या वर्षीचंच पाय, मागच्या वर्षीचं लय मोठं आणतो ते आहे ना त्या खोकेनं भरे. ते पहिले काळा लागतो बाई कोणतं साजरा आहे कोणतं तुटलं काय आणलं ते काही नाही मग समजते. औंदाई तेच घेऊन अजून मागच्या वर्षीचं मग फालतू जमा होते घरी. हरतालिकेचा पुळा किळा आसपासून नको ना, आसपासून खराब नाही होईल तर. सकाळी मग दिनूले म्हणता येते येता येता घेऊन ये म्हणून. बरं आई चालते. आई मी त्याला काही विचारलंय नाही सांगितलंय नाही. आम्हाला जायचं झालं आणि ते आले केले घरी तर सांगता येईल. मग जा ना जा काही नाही घर जा ना. मग मला माहित नाही म्हणून तू सकाळपासून भरभर करून नाही. मी म्हटलं माय बाई आज लयच लवकर शेटूचे मजा आले. आणि जाय मग जाय काही घर नाही. बोल नको नेऊ बाबूला राहू दे घरीच. तू मग फालतू तरा दिन तुला जरा मग लेकराला सांभाळशील का काही सामान घेशील आपली थैली आपणच घ्या. कसं बरोबर पाहिजे ना. आता हरतालिका आहे गणपती आहे असं पोयाचा जरा झाला म्हणा आता, पण यानं बाजार गर्दी राहते. आणि तिथं लाईन मग कसं काढून टाकते नकली घाल गड्यात. काही भेऊ नाही. जाय मग कशा बाया बाया चालल्या मग काही अंगावर सोनं गिनं नसलं काही नसलं तर काही वाटत नाही. हो आई चालते. मग हे काढून टाकतो ते न घालतो मग. हो आई पाहिजे मग श्यामाल्या. मग कुठे चालली हो हे? कुठे चालली हो पोरी? कुठे चालली हो हे? माय बाई साडी गिडी कळक घातली मस्तरीनं दिसते वा. साहेबीनं दिसते शांती. तू सुईन मात्र साहेबीनं दिसते. केस गिस बायकट माय बाई. माय सून हायच हुशार. मग साहेबीनच आहे ते. साहेबींच्या पेक्षा काय का ते? अहो माती कुठे नाही. आमच्या एटातल्या बाया चालल्या काही सामान आले. आता गणपती बसतात हरतालिका महालक्ष्म्या त्या मनकरणाच्या घरी महालक्ष्मी असतात तर ते काही सामान आणीन ते. मग हे म्हणे चाल जा म्हणे. तर म्हटलं जाय मग ते तिकडेच चालले त्या बायाचं. तू कुठे गेलती? कुठे नाही आती होती बसेल. तर मग ते सई आवाज दिला. मग सईबाईच्या अंग तर ती बसली. मग बाई का घातली माणसं हलती बाई. मग तर ती ते वट्या टिकून बसले. मी आणलं बाई ते बाई म्हणलं मी तर बाई घरी साजरा नाही लागत इनी वयासारखं नात्यानं कोण येतात कोण नाही. मग मी चालली आली बाई घरी. पण काय हो माय आज बाई दिवसभर गमणार नाही बाई. आता हे गेली की काल येते मग माय पोराला घेऊन जाईन. पोरग असले की गमते बाई मला. भलं साजरं गुण करते लेकरू तर मस्त गमती. माय राहू दे ना मग पोरी काय जातं व. काही सौदा आणायचा असला काही बाजारचं सामान आणायचं असलं की माणसाला सांगा. आजकाल बाई तुम्ही बायाच्या जाता भल्ला बाई पुढे 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 कळता. आमच्या काळात तुला सांगतो पोरी तू म्हणशील माय बुडी निरा मरी शिकवतच राहते. मी तुला शिकवत नाही व माय. माझ्या काळात ती कुठं सांगतो. आमच्या काळात बाईनं असं पुढे पुढे केलं की म्हणत वर चढ आहे भल्ली आगाव आहे. नवऱ्याच्या पुढे पुढे करते बाजारात जाते. नवरा का हेमाळा आहे का त्याला का बाजार घट आणता येत नाही का अशा बोलत आहेत. मग म्हणून म्हणते बाय तू बी काही जाऊ नको राहू दे. लेकराला घेऊन जाशील उगाच दिवसभर मला गमत नाही. बाबू घरीच आहे ती एकलीच चालली. मग काही घर नाही जाय मग जाय. काय करते माणसाच्या पुढे का माग काय घेणं आलं. जाय जाय. मी म्हणलं पो बाबूलेच घेऊन चालली का. बाबू घरीच लागी गमते बाई मला. कुठे गेला तो म्हणलं बाई गुण करते लेकरू. पैशाचं पाहिजे तर तू पोरी उठला होता पाण्यातून कसा पाहून राहिला मला. आली थांब थांबली मी आली. अंगावर बोल कसा झाला लेकरू. पुष्पीले सांगीन मी फोन आला की पुष्पे पाच शांतीचा ना तू शांती जवळ माझजवळच राहती. माय तर गुतली शामात. आई आजी मस्त राहून राहिला आपल्या इथं. व्यवस्थित बोलणं हे ते है ना.
पद्धतशीर कोणाला काही जास्त बोलत नाही काही नाही. लक्ष ठेवून राहिला बरोबर कोण कोण आहे कोण कोण आहे है ना. चांगलं राहून राहिला की नाही. हो बिचारे, मी सकून पाहिलं ना, हे बाय चालली होती तशीच उठली आणि निघाली. मग म्हटलं पाय तुझे काय करते, तर लागे दिनूचे बाबा जशी तिकून संडासातून निघाले, तर लागे बातच लागे इकडे अशी हे ते जवळच्या जात नाही. हो तशी अशी मायला मस्कीची आहे व शिटू तुला सांगतो. पान लयच माणुसकी बारम सुद बाई. पण बाई आता भीतीच्यानं लयच असं येड्यापेशासारखी करे आता मनात त्याच्यानं पांडू येऊन आदे मग तिले घरीच ठेवे. पण आता मस्त राहून राहिली की नाही. मला तर बाई मग लय सरी काला दिनूचे बाबा आहे म्हणत बाय बुड्डीला काही म्हणू नको, हिंडू दे हिंडले गावात तर म्हणून दे म्हणाल कोण म्हणलं तर ते कोणाला राग येत नाही. आणि काही हटकू नको बुडीले राहू दे माझ्यासारखं. मी आणलं नाही पण बुडी चालली म्हणलं कुठलीच नाही चालली माय बरोबर. पेले कोण बोलावलं इथं जाते पद्धतशीर येते. शिल्लक बोलत नाही काय हे तुला तरी एकाच दोन काही म्हणीन, बाहेर कोणालाच काही म्हणत नाही. मला काही वाटत नाही आजीन काही म्हणलं तर काय काय त्यांचं काय. तर पाहा ना श्यामाले तो तेल वाटलं श्यामालाच घेऊन चालली म्हणता जाऊन नको माणसाच्या पुढे वर चटपणा करायला बाजार आणायले. आणि श्यामा घरी आहे म्हटलं तुमचा जा उकळी चालली जाय. शांते मा येईन बाई आता दामा घरून काय निजल्या का वा. आजी आल्या आजीची दोस्ती न झाली बाई आता मस्त. या इन बाई शोधत आल्या वाटते. हो इनिले शोधत मागदारात होत्या बसेल बातच लगे उठल्या गेल्या घरी. मी आली मग मी दरवाजा लावला म्हणलं तिथे गेल्या माय पाव आल्या की नाही घरी तर. हो आली आता बाबू जोड. हो ना माहितीच म्हणलं माझं उठल्या झाल्या कोच माझ्या साखळी लावायला लागे चाललेले म्हणून आली माय पा आले म्हणलं माय बरोबर आल्या नाही आल्या. काय झालं का जेवण माय बाई कुठं चालली नाही साडी घरी घातली ते चालली गणपतीचं बाजार आणायले. जेवल्या का बाई तुम्ही. नाही हो आतापासून मला भूक मी जेवली नाही माय भाकरच नाही केली अजून. तुम्ही माय आली बसले मग बसला आम्ही भाकरत काल मी भाकर करतो घरी गेली की मग जेवतो. राहू द्या काही नका करू आता माय जेवते आणि तुम्ही जेवा दोघी जणी जेवा इनी संग. मी भात पोळ्या टाकतो शिटून भाजी करेल पोळ्याच राहिल्या मी पोळ्या करतो आणि दोघी जेवा मग नव्हतीच बसा गप्पा करत. आता बाई माय तुमच्या संग मस्त बोलते तर राहते. तुम्ही येत जा हमेशा मा घरी माय अशी लोक तरी नाही तर मी तर येऊन येणार राहिल्या एवढ्यात. नाही व शांती येत नाही तर काय तो किती खेपत येतो येतो ना माय. हो बुद्धी बसारी येतो मी. चाल बाई घंटाभर अंगच टाकतो. योगिता बाईच्या घरी बसली वाटते बाई. इने अंग टाकावं की नाही मग अंग टाकत नाही मग संध्याकाळी म्हणते मग हात दुखून राहिला पाय दुखून राहिला ना अंग भारी पडलं आराम करावं तर नाही जाऊन बसली तर ती बाईजवळ. जाऊ दे चल नाही मीच टाकतो अंग. अरे देवा आता झोपाव ना दुकानात कोणी गिराई किती आणि दुकान उघडून बसाव ना तर काळ कुत्री नाही फिरून नाही पाहत. होय बाई एवढं सुनसा ना चोर घुस ना घरात कुठे गेल्या दोघी सासू ना. कोण आलं बाई कोण बाई बाई योगिता दरवाजा उघडा टाकला का. ओ माय सांग ते तर मगच गेली मी सारी दरवाजा लावला नाही बाई उघडाच आहे वाटते. हो आली थांब जा. काय म्हटलं असं चोर घरा घुसीन ना दोघी सासू ना सुन नाही सुन सगळे म्हणलं माय बाई कुठे गेल्या. ओ माय बाई तुझं बाई लय दिसाना का हुल्ल्या. या कोण आहे संग कोण नाही संग गिंग आपला एकटा जेवून सदा वाटलं तर निघान या वाटलं ते बसा वाटलं तर बसा. मी चाली एकली मी म्हणलं माय बाई दरवाजे उघडे आवाज करा येत नाही आवाज देऊन आली आवाज देऊन राहिलं कोणी मग म्हटलं माय बाई इकडे आला चायत तशी काय इकडे म्हटलं माय घरीच ना का माय बाई घरी नाही तर कुठे जाता. आत्ता ना भांडे घासले ना ती आली फक्त आवाज टाकलं. काऊन भांडे घेऊन घासले सुन कुठे गेली सुन नाही घरी हाय ना हाय ते भांडं नाही घासत तिला भांड्याचं घासण्याचं जीव आले ते माय भांडेवाले वेळा ते की आलं नाही आज भांडे जमा होते मी घासले माय ते होती जायला देव की बाईच्या घरी या बसा हात पाय धुता. हो हात पाय धुतो मी पहिले थैली तर तीच ठेवली माझ्या दारात. किती दिवसाची येतो पण काय नाही होऊन राहिलं म्हणलं चाल बाई येतोच आता राजूची बायकोचं दिवस आहे म्हणतात पडलं होतं मला या माय भेटीले राहतो घरात गेली होते का घरातून निघणं. शिटूचं कसं चालू आहे वा साजरा आहे मस्त आहे. दो हात पाय मी तिला बोलावून आणतो ते मग चागी ठेवतो तुम्हाला. नाही दिवस दे तिला काय बोलायला लागते तुला काय येत नाही का. ठीक तो आता चहा बस दे बस तिथं का दे बाईचं कसं चांगलं आहे. हो चांगलं आहे ना मग काय तर चांगलं आहे ना. पाय ना माय एसटीनं आली तर का बाई गर्दी गोष्टीत काय सांगू तुले बरं कशी गर्दी होती बाई. मी तर म्हणलं बाई काय समजायचे आजच गेलते का गावाले कोण तिकडल्या वेळातलं होतं काही असे हो म्हणे आजच गेलतो म्हणे समजे जण तुम्ही येऊन राहिले म्हणून म्हणलं म्हणून गर्दी केली म्हणलं बाबा बसायला जागा नाही
दिली मग त्या मला बसेले जागा लस गर्दी होती ना उरकलीच असं काय असते काही ओ माय आता हरतालिका गणपती बाजार काही सामान सुमान आणायला जातात लोक अशी गर्दी मग फोन करून गेला तुम्ही येत होते